नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांची सिरीज चालू केलेली. त्यामध्ये आपण मागे मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2024ची प्रश्नपत्रिका आपण मागच्या व्हिडिओतून कव्हर केली होती. तर आज आपण पुणे लोहमार्ग पोलीस प्रश्नपत्रिका 2024ची आपण घेऊन गेलेलो आहे. प्रश्न आणि उत्तरं जसं की आपण आपला जो फॉर्मॅट आहे त्याप्रमाणेच प्रश्न आणि डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार. यामध्ये जे तुम्ही कधी फावल्या वेळामध्ये जर ही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला पुन्हा पुन्हा हे प्रश्न वाचण्याची गरज नाही, याचा प्रश्नसंच वेगळा घेण्याची गरज नाही. तर त्यासाठी आपण हे व्हिडिओ स्वरूपातून तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे. तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. आजचा टॉपिक आहे पुणे लोहमार्ग पोलीस प्रश्नपत्रिका जी 2024ची आहे. त्यामध्ये आपण मराठी व्याकरण, चालू घडामोडी, जीएसचे प्रश्न, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान आणि राज्यघटनेवरील प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न आपण सुरू करू. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर याचं उत्तर आहे 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 झाला. पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. तर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. पुढचा प्रश्न आहे, रोलँड्स गॅरोस ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो टेनिस या खेळाशी संबंधित आहे रोलँड्स गॅरोस ही स्पर्धा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा कोठे होणार आहे? तर 2024चा हा पेपर असल्यामुळे त्यांनी 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे हे विचारलेलं. तर त्याचं उत्तर होतं पॅरिस येथे 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. त्याचं उत्तर आहे गोदावरी नदी. जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर आहे. हे संत भारूड व गवळणी करिता प्रसिद्ध आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो संत एकनाथ हे भारूड आणि गवळणी करिता प्रसिद्ध आहेत. तर भारताची सध्याची उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताची सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? 2024 मध्ये हा प्रश्न पडलेला, तेव्हा प्रदीप धनगड हे होते. पण सध्या मी तुम्हाला आता जे बदललेले आहेत तेच त्याचं उत्तर दिलंय. CP राधाकृष्णन हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. त्यामुळे आताचं उत्तर असणार आहे CP राधाकृष्णन. जर ह्या वर्षी हा प्रश्न पडला तर याचं उत्तर असणार आहे CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आहे, चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे कार्ड मंचाचा खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर मी हे ऑप्शन तुम्हाला माहितीच आहे, ऑप्शन मी देत नाही ABCD. तर तुम्हाला ऑप्शन मी थोडक्यात तिथे लिहून दिलेत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि फ्रान्स. तर याचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो फ्रान्स हा चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजे कार्ड या मंचाचा सदस्य नाहीये. तर तो आहे फ्रान्स. बरोबर उत्तर आहे फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेला? तर त्याचं उत्तर आहे बरोबर 1945 मध्ये हुकुमशाह हिटलर हा आत्महत्या करून मेला. म्हणजे थोडक्यात हुकुमशाह हिटलरचं निधन कधी झालं तर 1945 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय, राम वनजी सुतार त्यांचं पूर्ण नाव आहे. हे शिल्पकार आहेत राम सुतार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि आता सध्याच त्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली आहेत. तर ते 100 वर्षे त्यांचं आता सध्या वय आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी दिवशी देशामध्ये साजरा केला असतो. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. तर खालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह प्रभावास म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत
नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑर्गॉन. ऑर्गॉन हा वायू हरितगृह प्रभावास म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारे एल निनो कोठे आहे? भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारे एल निनो हे कुठे आहे? तर हे प्रशांत महासागरात म्हणजेच पॅसिफिक महासागर जे महासागर आहेत त्यातले हा प्रशांत महासागर जो सर्वात मोठा आहे, पॅसिफिक महासागर, पॅसिफिक ओशियन सुद्धा त्याला म्हणतात, तर त्यामध्ये एल निनो हे आहे. नुकतेच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला होता? तर आता जो T20 विश्वचषक स्पर्धा झाली जो भारताने जिंकला त्यामध्ये टोटल किती संघ होते? तर 20 संघांनी भाग घेतला होता. पुढचा प्रश्न आहे, नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 जुलै 2024 पासून नवीन मुख्य फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? नटसम्राट हे नाटक सुद्धा आहे आणि त्यावर नंतर महेश मांजरेकर यांनी पिक्चर सुद्धा मराठी काढला होता. तर हे नाटक याचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर. नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिले. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होता? म्हणजे आता जी लोकसभा झाली 2024ची ती कितवी लोकसभा झाली? तर ती 18व्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होता. म्हणजे आता जी 18वी लोकसभा जी स्थापन झाली त्यासाठी 2024 मध्ये इलेक्शन घेण्यात आले होते. तर पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर असे जे प्रश्न येतात त्याला तुम्हाला ऑप्शन देणं गरजेचं आहे, म्हणून मी थोडक्यात तिथे ऑप्शन दिलेले आहेत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर याचं ऑप्शन आहे गीता रहस्य, 6 सोनेरी पाने, काळे पाणी आणि जोसेफ मॅझिनी. तर यामध्ये गीता रहस्य हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं नाही, म्हणून बरोबर उत्तर आहे गीता रहस्य. बाकी 6 सोनेरी पाने, काळे पाणी, जोसेफ मॅझिनी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुस्तक आहेत. गीता रहस्य हे पुस्तक लोकमान्य टिळकांचं आहे. तर हे लक्षात असू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी केली. तर उत्तर बरोबर आहे आत्माराम पांडुरंग तडखरकर. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील 2 महत्वाची शहर आहेत, ही मुंबई आणि नागपूर यांना समृद्धी महामार्ग जोडतो. तर यामध्ये बरीच शहरं येतात पण सुरुवात याची मुंबई पासून नागपूर पर्यंत अशी आहे, त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे मुंबई नागपूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर मित्रांनो याची महिलांची पात्रतेची वयोमर्यादा आहे 21 ते 65 वर्षे. 21 ते 65 वर्षे मधील महिलांना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू होते. पुढचा प्रश्न आहे, सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल. इस्रायल या देशाने सीडोम हवाई संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. तर सध्या चर्चेत असलेलं वाढवान हे बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? तर हे पालघर या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये वाढवान हे बंदर बांधले जात आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू. शक्यतो जे पूर्वेकडील 7 राज्य आहेत त्याचे मुख्यमंत्री, त्याच्या राजधान्या ह्या फिक्स पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडतात, त्यामुळे याचे मुख्यमंत्री, याचे राज्यपाल, त्याच्या राजधान्या हे व्यवस्थित मित्रांनो तयारी करून याची ठेवावी. पुढचा प्रश्न आहे, पोलिसांनी चौरस पकडले या वाक्यातील चौरस या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा. तर पोलिसांनी चौरस पकडले या वाक्यातील चौरस, थोडीशी टायपिंग मध्ये इथे मिस्टेक झाली, ते इथे
चौरस नाही, हे चोरास आहे. हे बरोबर आहे. तर पोलिसांनी चोरास पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाची विभक्ती आहे द्वितीया. तर स स हा प्रत्यय लागलाय, तर हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे. सालाते सालानाते, त्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो द्वितीया. इथे ऑप्शनची गरज नाही, त्यामुळे मी इथे मित्रांनो ऑप्शन दिले नाहीत तुम्हाला. हे हा जो शब्द आहे हा बघितल्या याला स हा प्रत्यय लागलाय, त्यामुळे तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की द्वितीय विभक्तीचं वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुभव नसलेला म्हणजे अननुभवी. अनुभव नसलेला म्हणजे काय, तर त्याला एक शब्द आहे अननुभवी. पुढचा प्रश्न आहे, स्वप्न भंगणे या शब्द समूहाचा अर्थ. तर स्वप्न भंगणे म्हणजे इच्छा पूर्ण न होणे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की अरे याचं स्वप्न भंगलं, तर त्याची जी इच्छा होती काहीतरी होण्याची किंवा काहीतरी बनण्याची, तर ती पूर्ण नाही झाली, म्हणजे स्वप्न भंगलं, त्याचं स्वप्न भंगलं. मग स्वप्न भंगणे या शब्दासाठी त्याचा अर्थ होईल इच्छा पूर्ण न होणे. पुढचा प्रश्न आहे, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली. आनंदवन ही संस्था सर्वांसाठीच माहिती असेल, बाबा आमटे या आनंदवन या संस्थेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, गुगल कंपनीचे सीईओ यांचे नाव काय, तर सुंदर पिचाई. जे भारतीय आहेत, मूळचे भारतीय आहेत हे सुंदर पिचाई, ते गुगल कंपनीचे सध्याचे सीईओ आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक आता सध्या कोण आहेत, तर ते श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक आहे. पुढचा प्रश्न आहे, पॅगोडा हा वास्तुप्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे. तर बौद्ध धर्माशी निगडित आहे हा पॅगोडा हा प्रकार. जसं हिंदू धर्मामध्ये मंदिरं असतात, मुसलमान धर्माच्या मस्जिदी असतात, तसं हे बौद्ध धर्माचे पॅगोडा आहे. पॅगोडा हे वास्तुप्रकार हा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्क्रांतीवादाचा जनक कोण आहे, म्हणजे उत्क्रांतीवादाचा शोध कोणी लावला, तर चार्ल्स डार्विन याने उत्क्रांतीवादाचा शोध लावला. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही शॉर्ट्स बघाल तर ह्यामध्ये प्रत्येक क्रांतीचा जनक तो मी त्यामध्ये शॉर्ट्स मार्फत 2 शॉर्ट्स मी त्यावर बनवले आहेत. तर ते तुम्ही 2 शॉर्ट्स बघितले तर तुमचे हे सगळे क्लिअर होऊन जातील. आपले युट्यूब चॅनल जर बघत असेल तर त्यामध्ये शॉर्ट्स खूप छान छान आहेत. मी एकदम जे महत्वाचे, जे थोडक्यात तुम्ही चालता बोलता किंवा प्रवास करता वाचू शकाल असे मी शॉर्ट्स बनवले. तर शॉर्ट्स पण तुम्ही नक्की जाऊन बघा, त्यामध्ये हे तुम्हाला सर्व टॉपिक ज्याचे जनक कोण आहेत ते सर्व टॉपिक क्लिअर होतील. पुढचा प्रश्न मित्रांनो, श्याम पेरू खातो वाक्यातील प्रयोग ओळखा. तर श्याम पेरू खातो हे जे वाक्य आहे यामध्ये याचा प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. कारण का याच्यामध्ये कर्म पण आहे, कर्ता पण आहे, त्यामुळे याचं सकर्मक कर्तरी प्रयोग असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अश्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर इथे मित्रांनो ऑप्शन देणे गरजेचे आहे, त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात ऑप्शन दिले, घोडा, हत्ती, साप, अस्वल. तर याचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे घोडा. अश्व म्हणजे घोडा, तर अश्वाचा समानार्थी शब्द होणार घोडा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर विघटन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी संघटन, संमेलन, संतुलन. तर विघटन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो संघटन म्हणजे एकत्रच करणे आणि विघटन म्हणजे वेगवेगळे करणे. तर म्हणून याचा बरोबर उत्तर आहे संघटन. आणि संघटन हे वेगळं आहे, त्यामुळे विघटनचा विरुद्धार्थी शब्द संघटनच होणार, संघटन नाही. पुढचा प्रश्न आहे, जनावरांना फुकट. इथे थोडीशी आपली टायपिंग मिस्टेक झाली आहे. जनावरांना
फुकट पोचण्याचे ठिकाण या शब्दसमूहाकरिता योग्य शब्द. पोचण्याचे म्हणजे त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी एक विशिष्ट ठिकाण असते, तर त्याला काय म्हणतात, तर त्याचं ऑप्शन दिले मी तुम्हाला: गोठा, पागा, धर्मशाळा, पांजरपोळ. तर जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण याला काय म्हणतात, तर पांजरपोळ. पांजरपोळ असे म्हणतात, म्हणून बरोबर उत्तर आहे पांजरपोळ. पुढचा प्रश्न आहे: तो मोठ्याने हसला वाक्यातील कर्म ओळखा. पुन्हा एकदा मी इथे दुरुस्ती करतो. तो मोठ्याने हसला या वाक्यातील कर्म ओळखा. तर ह्या वाक्यामध्ये कर्म नाही, तो त्याची क्रिया ही त्याच्यावरतीच मर्यादित आहे, कर्म नाही. त्यामुळे हे वाक्य हे अकर्मी वाक्य आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे अकर्मी वाक्य, यामध्ये कर्मच नाही. नाडी सापडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. नाडी सापडणे म्हणजे अंदाज येणे. आपण एखाद्याला बोलतो, अरे याची नाडी मला सापडली आहे, तर त्याचं उत्तर आहे याचा अंदाज मला आलाय. तर बरोबर उत्तर आहे अंदाज येणे. पुढचा प्रश्न आहे: नाथाळाचे माथी हाणू काठी असे वाक्य संत तुकाराम कोणाला उद्देशून म्हणतात? म्हणजे दुर्जन व्यक्तींना, जे समाजातील दुर्जन व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी संत तुकाराम म्हणतात की नाथाळाच्या माथी हाणू काठी. नाथाळ म्हणजे दुर्जन व्यक्ती, त्यांच्या माथी म्हणजे त्यांच्या डोक्यावर आपण हाणू काठी म्हणजे त्यांच्या डोक्यावर आपण काठी मारू. पुढचा प्रश्न आहे: जे टाळले जाऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य. जे टाळले जाऊ शकत नाही त्यासाठी एकच शब्द आहे, तो म्हणजे अपरिहार्य. पुढचा प्रश्न मित्रांनो: अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखण्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात इथे ऑप्शन दिले. तर वारा, अनिल, पाणी आणि आकाश. तर याचा समानार्थी शब्द आहे अनल म्हणजे अग्नी. वारा, अग्नी, पाणी, आकाश म्हणजे अनल म्हणजे अग्नी. अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द हा अनल होतो. पुढचा प्रश्न मित्रांनो: खालीलपैकी शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. तर पहिला आहे ऑप्शन: पान, पर्ण, महेश, शंकर, शत्रू, दुश्मन, संहार, रक्षण. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो संहार, रक्षण. ही चुकीची जोडी आहे, बाकी सर्व योग्य जोड्या आहेत. पुढचा प्रश्न आहे: जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास कोणता प्रयोग म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे भावी प्रयोग. जेव्हा कर्ता आणि कर्मामध्ये बदल करूनही क्रियापदामध्ये बदल होत नाही तेव्हा क्रियापद तसेच राहते, तेव्हा तिथे भावी प्रयोग होतो. म्हणजे पोलिसांनी चोरास पकडले. तर जेव्हा कर्ता बदलला, कर्म बदलला तरी क्रियापद हे पकडले तसंच राहतं, तेव्हा तिथे भावी प्रयोग होतो. पुढचा प्रश्न आहे: खालीलपैकी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते आहे? तर खालीलपैकी उत्तरातील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते आहे? तर त्याचं आपण पर्याय दिलेत: आघाडी, अंत, आगंतुक, आमंत्रित, उदार, बाळशी, इहलोक, परदेश. त्याचं बरोबर उत्तर आहे आगंतुक, आमंत्रित हे बरोबर उत्तर आहे. बाकीचे पर्याय हे चुकीचे आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे आगंतुक, आमंत्रित. तर मित्रांनो हे झाले पुणे लोहमार्ग 2024च्या प्रश्नपत्रिकेतील आपण जे टॉपिक निवडलेले मराठी, GS, इतिहास, भूगोल, राज्यघटना, करंट अफेअर्स यातील हे प्रश्न आहेत. हे व्हिडिओ बनवण्यामागचा मित्रांनो उद्देश हाच आहे की तुम्ही फावल्या वेळामध्ये जरी हे व्हिडिओ बघितली तरी तुमचे हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला प्रश्नसंच पुन्हा पुन्हा वाचायची गरज लागणार नाही. कारण का कसं असतं, दरवर्षी एक पॅटर्न मी बघितला आहे, 30 ते 40% प्रश्न हे मागील प्रश्नपत्रिकेतूनच पडलेले असतात. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ जरी रोज बघितले वेळ काढून तरी तुमचे ते प्रश्न पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचायची गरज लागणार नाहीत. हे एकदा कानावर पडले, तुमचे जे प्रश्न कानावर पडले की त्याची उत्तरं तुम्हाला आपोआप लक्षात राहतील. त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही वारंवार बघा. तर अशीच सिरीज मी प्रत्येक जिल्ह्याचे व्हिडिओ प्रश्नपत्रिकांचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. इथेच थांबतो मित्रांनो. सर्वांना जय हिंद.